ह.भ.प. शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी, परियसी गवारा सादर। कर्म कुणाला सुटलं नाही सज्जन हो। जगाचा बाप परमात्मा प्रभू रामचंद्र, त्याला सुद्धा कर्मानं सोडलं नाही, वनवासाला जावं लागलं 14 वर्ष। त्या परमात्म्याचा बाप, रामाचा बाप सज्जन हो राजा दशरथ स्वर्गामध्ये गेला तर इंद्रानं अर्ध आसन बसायला द्यावं एवढा अधिकार ज्या राजा दशरथाचा होता। पण त्या राजा दशरथाला सुद्धा सज्जन हो आपल्या कर्मामुळे पुत्राच्या वियोगाने तडफडून मरावं लागलं। ज्या वेळेला राजा दशरथाचा अंतकाळ जवळ आलेला होता, राजा दशरथाचं मस्तक कौशल्याच्या मांडीवर आहे, काही क्षणात प्राण निघून जाणार अशी अवस्था होती सज्जन होऊन अचानक राजा दशरथाच्या डोळ्यासमोर एक भयंकर चित्र उभं राहिलं। डोळ्यासमोर एक चित्र तयार झालं। दशरथ महाराज कौशल्याला म्हणतात, कौशल्य बघ कौशल्य, त्या समोरच्या भिंतीवर एक मला भयंकर चित्र दिसतंय। कौशल्याने म्हणावं, नाही महाराज मला काही दिसत नाही। शेजारी सुमंतो, भाई सुमंता तुला दिसतंय का? नाही महाराज मला पण काही दिसत नाही। दुसऱ्याला चित्र दिसत नसतं सज्जन हो, अंतकाळाच्या वेळेला आपलं चित्र आपल्याला दिसत असतं। लक्षात ठेवा, जीवनामध्ये आपण मागील आयुष्यामध्ये जसं आपण जीवन जगलंय ना, त्याचा परिणाम म्हणून आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तो चित्रपट उभा राहत असतो। जर आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये चांगलं कर्म केलेलं असेल तर चांगलं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं अंतकाळाच्या वेळेला। जर वाईट कर्म आपल्या हातून घडलं तर शापित चित्र राजा दशरथासारखं पाहण्याची वेळ तुमच्या आमच्यावर सुद्धा येऊ शकते। म्हणून लक्षात ठेवा, हे आयुष्य पुन्हा भेटणार नाही आपल्याला। आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा। हो देवाचं बोलावून आलं की या जगाचा उभ्या पावलाने निरोप घेऊन जावं लागेल मायबाप। म्हणून आयुष्य जोपर्यंत आहे, मरणाच्या शेवटच्या क्षणी चांगलं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहावं असं वाटत असेल तर एक तरी आपल्या हातून चांगलं काम घडणं गरजेचं आहे। आयुष्य हे सुंदर आयुष्य पुन्हा भेटणार नाही। हे मानवी शरीर आपल्याला मिळालंय, गॉड गिफ्ट आहे, गॉड गिफ्ट। पुन्हा भेटेल का नाही याची गॅरंटी नाही। आज मिळालंय ना सज्जन होतं, या जीवनाचं या मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे। ही वेळ पुन्हा येईल का नाही सांगता येणार नाही। जोपर्यंत ही सुनहरी वेळ आपल्या हातात आहे तोपर्यंत या आयुष्याचं सोनं करावं। हे आयुष्य निघून गेल्यानंतर मग मात्र उशिरा सुचलेला शहाणपणा काही उपयोगाचा नाही। शम्मा बूझ गई तो महफिल में रंग आया, शम्मा बूझ गई तो महफिल में रंग आया, और जीवन बीत गया तो जीने का ढंग आया। आता काय कामाचं? उशिरा सुचलेलं शहाणपणा काय कामाचं नाही। अब चिड़िया चुक गई खेत, बूंद से गई हौद से नहीं आती। जोपर्यंत पिकाला पावसाची गरज आहे तोपर्यंत पाऊस पडला तर ठीक, पावसाची वाट बघून जमिनीतलं पीक जळून खाक झालं आणि मग मुसळधार पाऊस झाला, आता उपयोग आहे काय बाबा? आता उपयोग नाही। मुसळधार पावसाचा सुद्धा उपयोग नाही। उशिरा सुचलेलं शहाणपणात। ह.भ.प. शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल।